नमस्कार. मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, आपण मागच्या काही भागामध्ये किडनी फेल का होते? किडनी छोटी का होते? ब्लड प्रेशरचा आणि डायबिटीसचा किडनीवर कसा परिणाम होतो? वगैरे बऱ्याच गोष्टी बघितल्या. आणि जर ह्या गोष्टी तुम्ही बघितल्या नसतील, तर त्याची लिंक मी खाली देतोय. त्या जरूर बघा. तर आज आपण असं बघणार आहे, की किडनी फेल झाली आणि त्याचं फंक्शन कमी झालं, की 15% राहिलंय, 10% राहिलंय, 20% राहिलंय. तर मग होतं कसं काय, की ही जी छोटी झालेली किडनी आहे, फंक्शन बाद झालेली किडनी आहे, जी आता फिल्टर करत नाहीये, जी पाणी बाहेर टाकत नाहीये. मग पर्याय काय राहतो, की आपल्या शरीरातलं जर पाणी फिल्टर करून बाहेर टाकलं नाही, आपल्या शरीरातले वेस्ट प्रॉडक्ट्स म्हणजे नको असलेले घटक पदार्थ बाहेर टाकले नाहीत, तर ते शरीरात साठायला लागतात. मग अंगावर सूज यायला लागते, हातावर सूज येते, पायावर सूज येते, डोळ्याच्या भोवती सूज येते आणि मग वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू होतात. किडनी ही नुसती पाणी बाहेर टाकते असं नाहीये. तर ॲसिड बेस बॅलन्ससाठी किडनी लागते. कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमसाठी किडनी लागते. अ, आपलं शरीरातल्या लाल रक्तपेशी किंवा रक्त तयार होण्यासाठी किडनी लागते. आणि मग सगळी जर ही फंक्शन्स किडनीची बाद होत गेली, तर मग पेशंटला ॲनिमिया होतो, धाप लागते, चक्कर येते, हातापायावर सूज येते, डोळ्याच्या भोवती सूज येते आणि मग जगणं अशक्य होऊन जातं, की करायचं काय? पाणी तर बाहेर टाकलं पाहिजे. अ, नको असलेले पदार्थ तर बाहेर टाकले पाहिजेत. मग त्याच्यासाठी डॉक्टर सुरुवातीच्या काळात काही औषधं देतात. त्याला आपण म्हणतो डाययुरेटिक्स. आणि ही डायुरेटिक्स काय करतात, तर किडनीचं फंक्शन थोडं वाढवतात किंवा आपली लघवी तयार व्हायचं प्रमाण थोडं वाढवतात. आणि जर किडनी फेल होत जात असेल, तर हे डायुरेटिक्स वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष काम करतील. पण नंतर काय होतं, की त्याचा डोस वाढवून सुद्धा त्याचं काम तेवढं होत नाही. कारण किडनीच नाहीये मुळात. जर किडनीचं फंक्शन नसेल, तर ते ड्रग कशावरती काम करणार आहे? त्याला पर्यायच नाही राहत. आणि मग या स्टेजला आपण येतो डायलिसिसपाशी. डायलिसिस हे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, सिनेमातही बऱ्याच वेळा दाखवतात. काही जणांचे नातेवाईक डायलिसिस घेत असतील. परंतु आपल्याला अशी विशिष्ट कल्पना नसते, की नक्की डायलिसिस कसं असतं. त्याची साधारणतः तुम्हाला कल्पना द्यावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि माझं मुख्य सांगणं पुन्हा-पुन्हा असं आहे, की जर तुमची किडनी फेल व्हायच्या मार्गाने जाते, ज्या पॉइंटला, ज्या दिवशी तुम्हाला कळेल, त्या दिवशी तुम्ही डाएटचे चेंजेस सुरू करा. अ, व्यायाम वेगळा सुरू करा आणि ते थांबवा तिथे. जी काही कॅपॅसिटी शिल्लक राहिली आहे 30%, 40%, 50% ती शिल्लक ठेवणं, हे सगळ्यात चांगलं काम आहे किडनीच्या लोकांसाठी. कारण माझा अनुभव असा आहे, की मी एका डायलिसिस सेंटर जिथं आहे, त्या हॉस्पिटलमध्ये मी काम करत होतो आणि तिथे माझा जो अनुभव त्याच्यात मला बघितला मी, की किडनीचे पेशंट हे 2 वर्ष, 3 वर्ष आणि त्याच्यानंतर मग ते गायबच व्हायचे. म्हणजे कदाचित ते दुसरीकडे जात असतील किंवा मग कदाचित राहिले नसतील. पण असं मी बघितलेलं आहे आणि प्रॉब्लेम्स पण खूप होतात डायलिसिसमध्ये. की इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यामध्ये. कारण आपण ती आर्टरी किंवा पेरिटोनियम हे डायरेक्टली तिथे आपला ॲक्सेस असतो आणि त्यात थोडे जरी बॅक्टेरिया गेले, तरी पेशंटला इन्फेक्शन होतं, ताप येतो, प्रॉब्लेम्स येतात. किंवा मग इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स म्हणजे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे कमी जास्त व्हायचे प्रॉब्लेम्स होतात. मग त्याच्यातून थकवा येतो, चक्कर येते, दम लागतो, हे प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे कसं आहे डायलिसिस हा प्रकार एवढा साधा, सोपा, सरळ नाहीये. अलीकडे मशीन्स खूप निघाली आहेत, खूप चांगल्या प्रकारची निघाली आहेत. बरीचशी कॉम्प्युटराईज झालेली आहेत, की आपण त्या मशीनला सांगितलं, की आज मला एवढ्या-एवढ्या ब्लड प्रेशर आहे आणि एवढं-एवढं पाणी बाहेर काढायचंय किंवा एवढं ब्लड द्यायचंय.
तर ते व्यवस्थित काम करतं. तो इश्यू नाहीये. म्हणजे टेक्नॉलॉजिकल एडव्हान्सेस डायलिसिसमध्ये आता खूप झालेली आहेत. परंतु फक्त तंत्रज्ञान सुधारून चालत नाही, तर आपलं शरीर पण त्याच्यासाठी थोडं तरी मॅच व्हायला लागतं. आणि किडनीचा प्रॉब्लेम असा आहे, की एकदा किडनी बाद झाली, की शरीरावरती एवढे प्रचंड आणि वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करते, की पेशंटचं आयुष्य फार राहत नाही. ही फॅक्ट आहे. म्हणजे म्हणतात, की तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष डायलिसिसवर आरामात जगू शकता. परंतु जे मी बघितलंय ते सांगतो, की 2-3 वर्षाच्या पुढे खूप कमी पेशंट्स राहतात. आता कदाचित त्याची कारणं वेगळी असतील, की त्यांना डायबिटीज पण आहे, ब्लड प्रेशर पण आहे, कदाचित काही इन्फेक्शन्स होत असतील किंवा वेगळे प्रॉब्लेम्स येत असतील. कदाचित त्यांच्याकडे पैसे संपून गेल्यामुळे ते डायलिसिसला येत नसतील. ते कारणं बरीच असतील, पण परिस्थिती अशी आहे, की एकदा माणूस डायलिसिसवर गेला, की 3 वर्ष, 4 वर्ष ही खूप झाली असं म्हणायची किंवा असं साधारणतः अनुभव आहे. तर डायलिसिस कसं केलं जातं? त्याचे 2 प्रकार आहेत. एकाला आपण म्हणतो हिमोडायलिसिस, हिमो म्हणजे रक्त, ब्लड आणि दुसऱ्याला आपण म्हणतो पेरिटोनियल डायलिसिस. पेरिटोनियम म्हणजे आपलं पोट, ज्याच्यामध्ये आतडी आहे, जठर आहे, छोटी आतडी, मोठी आतडी वगैरे. तर आपल्या पोटाची वॉल म्हणजे पोटाचा वरचा भाग आणि आतडी ह्याच्यामध्ये एक जागा असते. ती तशी दिसत नाही, पण असते. कारण ती जागा का लागते? कारण आपली आतडी जेव्हा आपलं चय-अपचय म्हणजे मेटाबॉलिझम जेव्हा केलं जातं, तेव्हा ते फिरतं ना आतडं म्हणजे आपलं अन्न पुढे ढकलतं, त्याचं पचन होतं. तर हे सगळं करण्यासाठी जेव्हा आतडी फिरत असतात, ती एकमेकांना घासून नयेत किंवा फिरणं त्यांचं असं छान व्हावं म्हणजे लुब्रिकेटेड व्हावं, म्हणून एक प्रकारचं फ्लुइड म्हणजे पाण्यासारखा एक पदार्थ असतो, पेरिटोनियल फ्लुइड म्हणतात त्याला. तो तिथे फिरत असतो आणि तो त्याच्यासाठी अशी पिशवी बनवल्यासारखी असते, जी अतिशय थिन असते, जी विशेष दिसत पण नाही. पण त्याच्यामुळे काय होतं, की आतड्यांना फिरायला मदत होते किंवा असे छानपैकी ते फिरू शकतात आतमध्ये, एकमेकांना न घासता. तर ती जी पेरिटोनियल कॅव्हिटी आहे, त्याच्यामध्ये आपण फ्लुइड सोडतो. म्हणजे सलाईन असेल, डेक्स्ट्रोज असेल आणि मग नंतर ते काढून घेतो. म्हणजे साधारण किती 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर असं फ्लुइड त्यात सोडतो. थोडा वेळ थांबायचं. थोडा वेळ म्हणजे 5-6 तास आणि नंतर ते काढून घ्यायचं आणि मग त्याच्यामधनं मग शरीरातलं पाणी पण बाहेर पडतं. काही घटक पदार्थही बाहेर पडतात आणि मग हे चालतं. म्हणजे त्याला म्हणायचं पेरिटोनियल डायलिसिस किंवा ज्याला आपण पाण्याचं डायलिसिस म्हणतो. मग हे पण तसं बरं असतं, की पेशंट घरी करू शकतो. पेशंट शिकू शकतो कसं घरी करायचं ते. हॉस्पिटलला कमी वेळा जायला लागतं. त्या मानाने स्वस्त पडतं. पण मग त्याचे प्रॉब्लेम्स काय येतात, की मग इन्फेक्शन तर एक आहेच. दुसरं म्हणजे काय होतं, की बेंबीच्या बाजूला जिथं आपण तो कॅन्युला किंवा ते जी ट्यूब टाकलेली असते, तर तिथे पोटाचे जे स्नायू आहेत ते थोडे वीक होतात आणि तिथे मग असा एक फुगा तयार होतो. मग एकदा तो फुगा तयार झाला, की मग आपल्याला ती साईट वापरता येत नाही. मग आपल्याला दुसरीकडे ट्यूब टाकायची. मग असं तुम्ही 4, 5, 6 ठिकाणी ट्यूब टाकत गेलात वर्षभरामध्ये, तर मग पुढे असं परिस्थिती येते, की आपल्याला साईट मिळतच नाही, जिथं आपण ट्यूब टाकू शकतो. म्हणजे ह्या डायलिसिसची जी प्रोसेस आहे, त्याला बऱ्याच मर्यादा पडतात. आणि दुसरं आहे ते हिमोडायलिसिस किंवा रक्ताचं डायलिसिस, ज्याच्यासाठी एक वेगळं मशीन लागतं. ज्याला ट्यूब्स असतात, म्हणजे नळ्या असतात त्याच्यामध्ये बसवलेल्या. त्याच्यामध्ये आपण सलाईन किंवा प्रायमिंग फ्लुइड वगैरे मिक्स करू शकतो. त्याच्यामध्ये रक्त पण देता येतं डायलिसिस सुरू असतानाच. कारण डायलिसिसवरच्या पेशंटचं बरेचसे अॅनेमिक असतात. त्यांच्या अंगात रक्त कमी असतं. कारण रक्त तयार होण्यासाठी इरिथ्रोपोएटिन नावाचं एक हार्मोन आपल्या शरीरात किडनीमार्फत बनवलं जातं. किडनी फेल झाली की ते पण मिळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे मग हे इरिथ्रोपोएटिनचे इंजेक्शन्स वरनं द्यायला लागतात. त्याचा वेगळा खर्च असतो आणि पुन्हा ॲनिमिया हा असतोच किडनीच्या पेशंट्सना. त्याच्यामुळे हा एक मोठा प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये. तर मग हे जे मशीन आहे, ते ते त्याला आपण आपल्या शरीरातलं रक्त देतो, ते फिल्टर करतं. म्हणजे त्याच्याकडे एक ट्यूबसारखं दिसणारं, असं कॅनिस्टरसारखं दिसणारं
ज्याला आपण आर्टिफिशियल किडनी म्हणतो. तर ते असतं. त्याच्यामधनं ते रक्त पाठवलं जातं आणि ते फिल्टर केलं जातं तिथे. म्हणजे ते मेन फिल्टर असतं, जे डायलिसिस मशीनमध्ये बसवलेलं असतं आपण. एकदा ते कॅनिस्टर वापरलं, एक डायलिसिस झालं, की ते फेकून द्यायला लागतं. ते पुन्हा वापरता येत नाही. त्याच्यामुळे दरवेळेस ते वेगळं कॅनिस्टर वापरायचं, त्याचा वेगळा खर्च द्यायचा आणि मग हे दर आठवड्यातून 2दा, 3दा असं आपल्याला करायला लागतं, की तुमची किडनी किती फेल झालेली आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. मग आता आपण हे जे रक्त मशीनला पुरवतो डायलिसिस करण्यासाठी, त्याला एक प्रकारचं प्रेशर लागतं. म्हणजे आपल्याला 200-300 मिलीलिटर पर मिनिट एवढ्या मोठ्या प्रमाणात ते रक्त शरीरातनं बाहेर आलं पाहिजे, त्या मशीनमध्ये फिरलं पाहिजे आणि परत गेलं पाहिजे. जर एवढा फ्लो नसेल त्याचा, तर ते जर खूप स्लगिश म्हणजे असं स्लो मूव्हिंग असेल, तर ते तिथं क्लॉट होईल, म्हणजे त्याच्या गुठळ्या बनतील आणि असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून मग त्याला एक प्रकारचं प्रेशर लागतं. ते प्रेशर कुठून मिळतं? तर ते आपल्या आर्टरी किंवा रोहिणी ज्याला म्हणतात. म्हणजे हृदय पुरवठा करण्यासाठी ज्या वाहिन्या वापरतं, त्या आर्टरीमधनं आपल्याला ते रक्त घ्यायला लागतं. पण मग प्रॉब्लेम असा येतो, की जर आपण आर्टरीमधनं ते रक्त घ्यायचा प्रयत्न केला पुन्हा-पुन्हा, तर मग थ्रॉम्बोसिस म्हणजे त्या आर्टरीमध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात किंवा हिमॅटोमा म्हणजे रक्त साकाळू शकतं त्या जिथं आपण पंक्चर करतो त्या ठिकाणी. म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम असतात ज्याच्यामुळे आपण आर्टरी वापरू शकत नाही. मग आपल्याला प्रेशर तर पाहिजे आणि आर्टरी पण वापरता येत नाहीये. तर मग काय करायचं त्याचं? तर मग अशा वेळेस काय करतात, की किडनी डायलिसिस सुरू करायच्या आधी, आधी म्हणजे 2 महिने आधी, 3 महिने आधी एक छोटं ऑपरेशन केलं जातं आणि त्या ऑपरेशनला आपण म्हणतो आर्टेरियलायझेशन ऑफ व्हेन. म्हणजे आपली जी व्हेन आहे किंवा आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधनं रक्त गोळा करून ज्या हृदयाकडून येणाऱ्या वाहिन्या आहेत, ज्या त्या मानाने पातळ असतात, ज्याच्यामध्ये प्रेशर कमी असतं, त्या व्हेनला आपण आर्टरीसारखं बनवतो. आर्टरीमधले रूपांतर करतो त्याचं. तर ते रूपांतर कसं करतो, की जिथं आपण पल्स बघतो, नाडी बघतो, तिथे ती जी रेडियल आर्टरी, या रेडियल नावाची जी अ, आर्टरी आहे, त्याच्या शेजारी एक व्हेन जी असते, ती आर्टरी आणि व्हेन हे एकमेकांना जोडले जातात. त्याच्यामुळे होतं काय, की एक शॉर्ट सर्किट तयार होतं तिथे, की खूप प्रेशर असलेलं रक्त त्या आर्टरीमधनं व्हेनमध्ये डायरेक्ट जातं. आता व्हेनला एवढ्या प्रेशरची सवय नसते. त्याच्यामुळे होतं काय, की जसं ते प्रेशर वाढतं, तर काही दिवसांनी व्हेन ही आर्टरीसारखीच टणक, जाड आणि मजबूत बनते. आणि एकदा ती बनली, की मग त्याच्यामधनं आपण रक्त घेऊ शकतो, जे मोठ्या फोर्सनी, मोठ्या प्रेशरनी आपल्याला मिळतं. परंतु तरी आपल्याला आर्टरीकडे जायला लागत नाही. मग आता एकदा हे आर्टेरियलायझेशन ऑफ व्हेन म्हणजे आर्टरीसारखी बनलेली व्हेन आपल्याला मिळाली, की मग डायलिसिस करताना त्याच्यातनं त्याला आपण एक सुई खुपसतो, जिथून आपल्याला रक्त मिळतं, जे डायलिसिस मशीनला प्रोव्हाईड केलं जातं. मग डायलिसिस मशीन ते रक्त फिरवतं, फिल्टर करतं. मग त्याच्यात बाकीची ॲडजस्टमेंट करतं. म्हणजे त्यातनं पाणी किती काढायचंय, रक्त द्यायचंय का, काही इंजेक्शन्स द्यायचे आहेत का? म्हणजे असं सगळं करून मग ते रक्त पुन्हा आपल्या शरीरात परत येतं आणि ह्याला साधारणतः 4 ते 5-6 तास लागतात एका वेळेस. हे सगळं करत असताना आपल्या शरीरामधलं ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायला लागतं. ते खूप वर पण जाऊन चालत नाही, ते खूप खाली पण जाऊन चालत नाही. खूप खाली गेलं तर आपल्याला सप्लाय करणारं जे प्रेशर आहे ते कमी पडतं आणि मग ते डायलिसिस होऊ शकत नाही. जे नॉर्मल आपलं ब्लड प्रेशर असतं हे 120/80 म्हणजे वरचं 120 खालचं 80. जी किडनीची अ, ज्यांची किडनी फेल झाली त्यांना बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर असतं. त्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर साधारण 140-150 वरचं आणि 90 ते 100 खालचं या रेंजमध्ये असतं. ते डायलिसिससाठी ठीक आहे. परंतु काही कारणांनी म्हणजे समजा पाणी कमी पडलं किंवा काही वेगळे प्रॉब्लेम्स झाले तर आणि ब्लड प्रेशर कमी झालं किंवा ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊन ते कमी झालं, तर मग काय होतं, की जर ते 100च्या खाली गेलं किंवा 90च्या खाली गेलं, तर मग तेवढं प्रेशर मिळत नाही त्या मशीनला आणि मग आपल्याला डायलिसिस करता येत नाही त्या दिवशी. म्हणजे आधी ब्लड प्रेशर मॅनेज करायला लागतं आणि मग डायलिसिस करायला लागतं. तर हे झालं हेमोडायलिसिस म्हणजे रक्ताचं डायलिसिस आणि आधी बघितलेलं पेरिटोनियल डायलिसिस.
किंवा पाण्याचं डायलिसिस. परंतु माझं मुख्य सांगणं हे असं आहे, की आपण डायलिसिसपर्यंत पोहोचायलाच नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो, की जर तुमची किडनी फेल होणार आहे, होतीये किंवा क्रिएटिनिन, युरियाची लेव्हल वाढायला लागली आहे, अशी जेव्हा-केव्हा तुम्हाला शंका येईल, तेव्हा तुम्ही हातातली सगळी कामं बाजूला ठेवा. नोकरी-धंद्याचा विचार बाजूला ठेवा आणि एवढं लक्षात घ्या, की किडनी आपण जी काही आहे, ती कशी वाचवू शकतो. म्हणजे जर आपण आपला आहार सुधारला, आपला व्यायाम सुधारला, आपली लाईफस्टाईल सुधारली, आपली झोप सुधारली, तर आपण आपलं ब्लड प्रेशर सुधारू शकतो, डायबिटीज सुधारू शकतो आणि किडनीवरती त्याचा होणारा परिणाम कमी करता येतो आणि किडनीचं जे काही फंक्शन आहे ते आपण वाचवू शकतो. विचारात घ्या मित्रांनो, की जर तुमचं किडनीचं फंक्शन अगदी 30-40% जरी शिल्लक राहिलं, तरी तुम्ही डायलिसिसकडे जाणार नाही आणि ते तुम्हाला आयुष्यभर पुरेल. फक्त तुम्ही काय करायचंय, तर तुमचा ब्लड प्रेशर आणि डायबिटीज आणि बाकी काही आजार असतील, तर ते कंट्रोल करायचे आहेत. तुमचं वजन मेंटेन करायचं आहे, व्यायाम करायचा आहे आणि आहार सुधारायचा आहे. कारण डायलिसिस हा प्रकार एवढा सोपाही नाहीये, इतका चांगलाही नाहीये आणि जे काही मी बघितलं, त्यात साधारण 3-4 वर्षाच्या वरती पेशंट डायलिसिसवर फार कमी राहतात. त्याच्यामुळे माझं एवढं कळकळीने सांगणं आहे, की जी काही किडनी आहे, ती वाचवायच्या मागे लागा. नॅचरल किडनी जी आहे, आपल्याला देवाने जे दिलेलं जे फिल्टर आहे, देवाने दिलेल्या किडनीची जी वेगवेगळी फंक्शन्स आहेत, ती आपण वाचवूया, ती आपण शाबूत ठेवूयात आणि ते आपल्याला करता येतं. हे माझं मुख्य सांगणं आहे, की असं नाही की किडनी फेल झाली म्हणजे आता मी देवावर भरोसा ठेवतो आणि काय व्हायचं ते होऊ दे, असं नाहीये. आपण आपले काही गोष्टी बदलू शकतो, ज्याच्यामुळे आपली किडनी वाचणार आहे. आणि जर तुम्हाला काहीही मदत पाहिजे असेल, शंका असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी मदत करायला तयार आहे. धन्यवाद.